स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगा पाहू भाग 2 मध्ये सगळ्यांचं स्वागत। आणि मागच्या भागात आपण बघितलं होतं, तुम्हाला जे इथे दिसतंय ती एक लाईन आहे आणि त्या लाईनवर म्हणजे मार्केट आहे ते बाउन्स होत आहे। ही एक लाईन इंट्राडे मध्ये मी वापरतोय आणि जी दररोज रिसेट होतीये अशी लाईन आहे। तर त्या तिथे आपण बघू शकतो की कॅन्डल्स कशा परत बाउन्स होत आहेत दरवेळी आणि वर जात आहेत। तर ही लाईन कुठली असेल? सो मागच्या आठवड्यात आपण विचारलं होतं, त्याचे उत्तर आलीत आपल्याला। रिया म्हणतेय ट्रेंड लाईन, केदार म्हणतोय मूव्हिंग ॲव्हरेज आणि रोनल जोसेफ म्हणतोय 200 मूव्हिंग ॲव्हरेज। तुम्ही बऱ्यापैकी उत्तरात जवळ पोचलायत, पण खरं उत्तर सांगायचं झालं तर उत्तर आहे VWAP, व्हॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस। कारण त्याच्यात कदाचित एक लाईन मी म्हटली होती की तो रोज रिसेट होतोय, तो जो इंडिकेटर आहे तो रोज रिसेट होतोय, म्हणजे शून्यातून सुरू होतोय आणि VWAP हा शून्यातून सुरुवात करतो। बाकीचे जे ॲव्हरेज मूव्हिंग ॲव्हरेज वगैरे जे आहेत ते कंटिन्युअस प्रकारात मोडतात आणि त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला खरं ॲक्युरेट उत्तर सांगायचं झालं तर ती लाईन जी आहे ती VWAPची लाईन। तर या भागातला आपला प्रश्न आहे तो म्हणजे नीट लक्षपूर्वक आहे का। गुरुवार आहे, वीकली एक्सपायरी आहे, निफ्टीचा 23,000चा कॉल जो आउट ऑफ द मनी होता त्याचं एक्सपायरीच्या दिवशी संध्याकाळी किंवा दुपारी 3:30 वाजता किंमत काय असेल। प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, गुरुवार आहे, वीकली एक्सपायरी आहे, आजच्या एक्सपायरीचा 23,000चा निफ्टीचा कॉल जो आउट ऑफ द मनी होता त्याची किंमत 3:30 वाजता काय असेल। तर नक्कीच आपण ह्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू शकाल। प्रश्न अगदी सोपा आहे, त्यामुळे मी जास्तीत जास्त उत्तरांची अपेक्षा करतोय। ज्यांची उत्तर बरोबर येणार आहेत त्यांना आपण इथे त्यांची नावं दाखवणार आहोत, त्यामुळे जितकं पार्टिसिपेट करता येईल तितकं करू शकता। अशाच नवीन नवीन कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपण भेटूया पुन्हा एका नवीन भागात।